नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जो काही विचार करतो त्या गोष्टीचा नक्कीच जीवनात परिणाम होत असतो. या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक जे की आपल्याला विचार करायला लावणारं, तर या पुस्तकाचं आज मी वाचन करणार आहे. जर तुम्हाला हे पुस्तक आवडलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका मित्रांनो, कारण या पुस्तकामुळे आपल्या जीवनात सकारात्मक विचार करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये निर्माण होण्याची ताकद या पुस्तकात आहे. हे पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच अंतर्मनाची शक्ती. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर त्या काय गोष्टी आहेत या संदर्भातला आजचा हा पहिला व्हिडिओ नक्की पहा आणि कॉमेंटद्वारे कळवा की यामुळे आपल्या जीवनात खरंच बदल होतो का, काही चमत्कार घडतात का, याविषयीचं आजचं हे पहिलं या पुस्तकातला शब्दनशब्द अनुवाद जशास तसा मी तुमच्या पुढे मांडत आहे. चला तर मग सुरू करूया. होय, या पुस्तकामुळं तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्री पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्र मनात रंगवता, त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणे विचार करतो त्याप्रमाणेच तो बनतो. या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. याचं उत्तर आहे तुमच्याकडं. याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आता कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे तुम्हाला लेखकांनी प्रश्न विचारला आहे? तर बघा, एक व्यक्ती अगदी आनंदात तर दुसरी व्यक्ती दुःखात का आहे, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? का एकाच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घालतं, दुसरा इतका कर्मदरिद्री का असतो? का एखाद्या व्यक्तीला सतत भीती, स्वतःबद्दल न्यूनगंड आहे तर दुसरी व्यक्ती एखादी आत्मविश्वासानं परिपूर्ण आहे? का एका जवळ राहायला आलिशान घर आहे तर दुसरा चंद्रमौळी झोपडीत कसाबसा श्वास घेतोय? का एक व्यक्ती आयुष्यात कायमचं यश संपादन करत आहे तर दुसरी आयुष्यभर मेहनत करून अपयशाच्या खोलीत दरीत चाचपडत आहे? का एक वक्ता असाधारण लोकप्रिय आहे तर दुसरा अगदी सामान्य आणि लोकांचा नावडता आहे? का एक व्यक्ती तिच्या कामात आणि आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी आहे तर आयुष्यभर काबाड कष्ट करूनही दुसऱ्या व्यक्तीच्या पदरात नेहमी अपयशच का? का एक व्यक्ती दुर्धर आजारातून लवकर बरी होते पण दुसरी साध्या आजारातून सुद्धा लवकर बरी होऊ शकत नाही? कितीतरी दयाळू सद्गृद आहेत आणि धार्मिक लोक चांगलं कर्म करून सुद्धा शरीरानं तसंच मनानं इतक्या यातना का भोगत आहेत? तर दुसरीकडे काही लोक वाईट वृत्ती, अधार्मिक करून सुद्धा असून सुद्धा यशाच्या प्रगतीच्या पायऱ्या चढत स्वस्थ जीवन जगत आहेत. एखादा वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद उपभोगतोय तर दुसरा विफल आणि दुःखी का आहे? तुमच्या अंतर्मनाच्या बाह्यमनाच्या कार्यात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत का? तर होय, ते नक्कीच आहेत दडलेली. या अशासारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा मला जो शोध लागला त्यात इतरांनाही सहभागी करून घ्यावं या इच्छेनं मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केलं. मनाच्या महान मूलभूत संकल्पना शक्य तितक्या सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. मनाच्या पायाभूत आणि आधारभूत नियमांना सहज सोप्या भाषेत मांडणं शक्य आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं. लेखक म्हणतो, या पुस्तकाची भाषा ही तुमच्या रोजच्या जगण्यातील आणि तुमच्या आजूबाजूला ऑफिसमध्ये व घरात वापरल्या जाणाऱ्या भाषेसारखीच आहे असं तुमच्या लक्षात येईल.
तुमच्या आयुष्यातील शंका, कुशंका, दुःख, यातना आणि अपयश यांच्या गर्ततेतून तुम्हाला वर काढण्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा. यात दिलेल्या तंत्राचा वापर करून तुम्ही चमत्कारिक शक्तीला वश करू शकता अशी मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुमच्या अडचणी सोडवेल, तुमच्या भावनिक, शारीरिक मर्यादा तोडून तुम्हाला स्वतंत्र करेल, तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती प्रदान करेल. तुमच्या अंतर्मनाची ही जादुई शक्ती तुमच्या कोणत्याही व्याधी आणि दुखणी दूर करेल, तुम्हाला पूर्ववत ताकदवान आणि सक्षम बनवेल. तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या लक्षात येईल की भीती नाहीशी होऊन तुम्ही अशा आदर्श जीवनात प्रवेश केला आहे, ज्याला पॉलने ईश्वराच्या बालकांसाठी भव्य मुक्ती असं संबोधलं आहे. चमत्कार घडवणाऱ्या शक्तीला स्वतंत्र करा. लेखक म्हणतो, आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा सहजपणे पटणारा पुरावा म्हणजे आपले आजार बरं करण्याची अंतर्मनाची क्षमता. अंतर्मनाच्या या हिलिंग पॉवरचा म्हणजेच आजारातून मुक्त करणाऱ्या शक्तीचा उपयोग करून मी बऱ्याच वर्षापूर्वी स्वतःच्या शरीरातली एक गाठ नाहीशी केली. अंतर्मनाच्या याच शक्तीनं मला घडवलं. माझ्या सगळ्या महत्वाच्या कृतींना आणि कार्यांना हीच शक्ती नियंत्रित करत आहे. मी जी तंत्र वापरली त्याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. अंतर्मनाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवायला नक्कीच त्याचा उपयोग होईल. मला खात्री आहे एका वयस्कर डॉक्टरांचा मी आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ही गोष्ट जाणवली. ज्या शक्तीनं, परम ऊर्जेनं माझं शरीर तयार केलं, मला जीवन प्रदान केलं, ती शक्ती मला पूर्णपणे बरी करू शकते, यात काही शंका नाही. एका प्रचलित म्हणीनुसार डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो, ईश्वरच ती जखम बरी करतो. लेखक म्हणतो, भावपूर्ण प्रार्थना चमत्कार घडवून आणते. भावपूर्ण प्रार्थना करणं म्हणजेच आपल्या बाह्य मनानं अंतर्मनाशी साधलेला संवाद असतो, जो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ प्रदान करतो. आपल्यात असलेलं सामर्थ्य कसं ओळखायचं हे तुम्हाला या पुस्तकात शिकायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत होईल. तुम्हाला एक सुखी, समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे ना, तर रोजच्या जीवनातील अडचणी, व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करायला आजच सुरुवात करा. अंतर्मनाची शक्ती कार्य कशी करते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. आपल्यातील सुप्त गुणांना कसं आविष्कृत करायचं हे लक्षात घ्या. बाह्य मनावर प्रभाव टाकणारी छोटी छोटी तंत्र शिकून घ्या. अंतर्मनाच्या अफाट शक्तीच्या संग्रहातून आपल्याला उपयुक्त शक्ती मिळवण्याचा मार्गाचा वापर करा. ते कसे तुम्हाला मदत करू शकतात ते पडताळून पहा. यातून तुमच्या आयुष्यातला एक नवी दिशा मिळेल याची मला खात्री आहे. प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करते. भावपूर्ण प्रार्थना कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला आठवतंय का की तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती? कुठल्या तरी संकटात सापडल्यावर, कुठली समस्या उद्भवल्यावर किंवा अगदी आणीबाणीच्या वेळी आपण प्रार्थना करतो. रोजच्या बातम्या बघितल्या तर तुम्हाला असं आढळून येईल की एखाद्या लहान मुलाचा असाध्य आजार बरा व्हावा, राष्ट्रात शांतता नांदावी किंवा एखाद्या खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी मदत मिळावी म्हणून सगळे देशवासी प्रार्थना करतात. अडचणीच्या काळात प्रार्थनेनं तुम्हाला नक्कीच बळ प्राप्त होतं. पण प्रार्थना करण्यासाठी आपण संकटाची वाट का पाहावी? सर्व काही आलबेल असतानाही आपण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो. प्रार्थना केल्यामुळे लोकांना आलेले विविध अनुभव आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचतो. हा एक प्रकारे प्रार्थनेच्या शक्तीचा पुरावाच असतो. ते तळमळीनं केलेल्या प्रार्थनेचं उदाहरण झालं. पण चिमुकल्यांच्या लहानशा प्रार्थनेचं काय?
ज्या ते जेवणाच्या आधी डोळे मिटून अत्यंत श्रद्धापूर्वक स्वच्छ मनाने करतात, त्याला ईश्वराशी संधान साधण्याचे एक माध्यम म्हणता येईल का? बऱ्याच लोकांसोबत काम करत असताना मला विविध प्रकारच्या प्रार्थनांचा अभ्यास करायला मिळाला. माझ्या जीवनात मी प्रार्थनेच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनीही घेतलेल्या या अनुभूतीच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रार्थनेचं महत्त्व आणि ती कशी करावी हे एखाद्याला कसं समजून सांगायचं? संकटात किंवा अडचणीत सापडल्यानंतर मनुष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे? बऱ्याच लोकांसोबत काम करत असताना मला विविध प्रकारच्या प्रार्थनांचा अभ्यास करायला मिळाला. माझ्या जीवनात मी प्रार्थनाच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली आहे. माझ्याप्रमाणेच इतरांनीही घेतलेल्या या अनुभूतीच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रार्थनेचं महत्त्व आणि ती कशी करावी हे एखाद्याला कसं समजून सांगायचं? संकटात किंवा अडचणी सापडल्यानंतर मनुष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकून समजून घेण्याची कुवत त्याच्या ठायी उरत नाही. अशा वेळी त्याला असा मार्ग हवा असतो ज्यामुळे त्याला त्याच्या परिस्थितीवर हमखास मात करता येईल. या पुस्तकाची वैशिष्ट्य हीच आहे. या पुस्तकाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधा सरळ व्यवहारात होणारा उपयोग. या पुस्तकात तुम्हाला अशी काही वापरण्याजोगी सूत्र आढळतील ज्यांचा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात सहज उपयोग होईल. माझ्या संपर्कात येणाऱ्या अनेक स्त्री पुरुषांना मी ही सोपी सूत्र तंत्र शिकवली आहे. या पुस्तकात आणखी एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतंच तुमच्या वाट्याला काय येतं यामागचं कारण, त्याचा कार्यकारणभाव तुम्हाला यात मिळेल. अनेक लोक मला विचारतात, अनेकदा प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेची अनुभूती का येत नाही? या तक्रारीचं कारण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. अंतर्मनापासून प्रार्थना करत अपेक्षित फळ प्राप्त कसं करून घ्यायचं याचं वर्णन या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या विविध प्रकारच्या प्रार्थनांची मदत तुम्हाला अडचणीच्या वेळी नक्कीच होईल. विश्वास कशावर ठेवावा? अनेक लोकांना असं वाटतं की आपली प्रार्थना फळाला येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या गोष्टीवरचा विश्वास. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते. परिस्थितीची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला आणि विचाराला प्रतिसाद देतं. प्रार्थनेवरील विश्वास हेच त्या जगातल्या सर्वात धर्माचा मूळ असलेलं गूढ तत्व आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, तरी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला कसं बरं प्राप्त होतं? सर्व धर्मातल्या लोकांना प्रार्थनेचं फळ कसं बरं मिळतं? कारण प्रार्थनेला कुठलाही धर्म नसतो. प्रार्थना कुठल्याही विधीने पूर्ण होत नाही, बळी दिल्यानं होत नाही, ना प्रसाद चढवल्यानं ती पूर्ण होत नाही, तर प्रार्थना करण्यामागच्या दृढ विश्वासामुळे, अंतर्मनाच्या ग्रहण क्षमतेमुळे ती फळास येते. विश्वास आणि श्रद्धा म्हणजे तुमच्या मनात उठणारे विविध विचार. तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याप्रमाणे घटना घडून आल्यानंतर त्यावर तुमचा विश्वास बसतो, त्यातून श्रद्धा निर्माण होते. असंच तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होतं. कुठली गोष्ट का, कशासाठी करत आहात हे समजून घेऊन त्यावर योग्य ती प्रार्थना केल्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणं यामागं मुख्य कारण आहे तुम्ही मनापासून केलेली भावपूर्ण प्रार्थना. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूयात. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल इतरांनाही शेअर करा, याचाही फायदा इतरांनाही होऊ द्या. आणि तुमचा एक लाईक आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो, त्यामुळं लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.